आज आपण बनणार आहोत एकदम झटपट होणारी ते म्हणजे राजम्याची भाजी. राजम्याची रेसिपी आज आपण कुकरमध्ये राजमा बनवणार आहोत. एकदम लवकर होऊन जाईल. नंतर उकडा, डबल त्याला फोडणी द्या, असं काही टेन्शनच नको बघा. काय करायचं, कुकर घ्यायचं, कुकरमध्ये तेल टाकायचं, तेल चांगल्या प्रकारे कडक गरम होऊ द्यायचं. लगेच मीठ टाकायचे, साधे जिरे आपण जे डेली यूज करतो ते, नंतर टाकायचे मध्ये शाही जिरे. हे चांगले तडतडले की लगेच मीठ टाकायचं, हिंग आणि लसूण टाकायचं. लसूण थोडासा मी जास्त घेतलेला आहे जेणेकरून त्याची टेस्ट जी आहे ते एकदम छान असं लागेल बघा. क्वांटिटी थोडीशी जास्त घेतली आहे मध्ये मी. त्याला छान प्रकारे मस्त असं फ्राय होऊ द्यायचं. आणि आपल्याला याच्यात टाकायची आहे आता कांद्याची पेस्ट. मी कांदा कट करून घेतला आणि मिक्सरला छान असं फिरून घेतले आणि मस्त त्याची पेस्ट बनवून घेतली थोडंसं मध्ये पाणी टाकून. लगेच त्याच्यामध्ये टाकायचं, छान प्रकारे मस्त असा तडका बसला पाहिजे बघा. छान असं त्याला हलवून घ्यायचं. थोडासा मसाला वगैरे शिजला की लगेच त्याच्यामध्ये टाकायचं गरम मसाला, त्याच्यानंतर टाकायचा धनिया पावडर, जिरे पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर, किचन किंग मसाला टाकायचा, मध्ये सब्जी मसाला टाकायचा आणि नॉर्मल रेड चिली पावडर टाकायची, हळद टाकायची आणि मीठ टाकून घ्यायचं. एवढे सगळे आपल्याला मसाले याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. ती आपलं ड्राय मसाले जे आहेत ना ते कांद्याच्या पेस्टमध्ये सगळं फ्राय झाले पाहिजे. मस्त एकदम टेस्ट त्याची आली पाहिजे. लगेच मग टाकून घ्यायची टोमॅटोची प्युरी. म्हणजे टोमॅटो घेतले होते मी 3 ते 4 आणि ते चांगल्या प्रकारे मी दळून घेतले होते. ते टाकलं की छान असं बघा मस्त सगळं असं मिक्स करून घ्यायचं. ते जे आणखीन मसाले आहेत ना टोमॅटो प्युरी पण सगळे त्याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे आणि छान असा मध्ये फ्लेवर उतरला पाहिजे मसाल्याचा. इथे घेतलेले आहेत मी राजमाने मी रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालून ठेवलेले होते. मग छान असे बघा फुललेले आहेत आणि ते चाळणीमध्ये मी काढून घेतले. त्याचं पाणी सगळं काढून घेतलं आणि 1-2 वेळेस डबल धुवून घेतलेत. नंतर या मसाल्यामध्ये आपल्याला राजमा टाकून घ्यायचे आहे. चांगल्या प्रकारे खालवरी करायचं. छान असं त्याचा मसाला जे आहे पूर्ण राजमाला कोट असा झाला पाहिजे. त्या राजमाला आपल्या छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणखी 2-3 वेळेस हलवायचं. थोडं गॅसवरून असं परतू द्यायचं म्हणजे मसाला जे आहे ते पूर्ण त्या राजमाला असं लागेल आणि टेस्ट छान येईल त्याची. छान असं मिक्स झालं. आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आलू. मी 2 मिडियम आकाराचे आलू घेतलेले आहेत. असे कट करून मोठ्या छोट्या आकाराचे तुम्हाला जसं आकार आवडेल तसं त्या पद्धतीने तुम्ही कट करून आलू टाकू शकता. ते मी टाकलेले आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेत. आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं आपल्याला राजमा घट्ट किंवा पातळ असं पाहिजे ना त्याच्यानुसार आपण याच्यात पाणी टाकणार आहोत बघा. मला थोडीशी अशी जास्त असं पातळ पण नाही किंवा जास्त असं घट्ट पण नाही असं करून घ्यायचं होतं मला. नॉर्मल आपली थोडीशी ग्रेव्ही भाजी जशी असते बघा तशा टाईपमध्ये. ते टाकायचं पाणी मस्त असं सांगू का झाकण लावून घ्यायचं बघा कुकरला. आणि तोपर्यंत साईडला ते जिरा राईस बनवायला घेऊयात आपण. इथं काय केलं मी, इथं कुकरमध्ये तेल घेतलं. तेल गरम झालं की मध्ये जिरे टाकले. जिरे चांगले तडतडले की लगे मध्ये बासमती राईस घेतलेले आहेत मी. ते बासमती राईस चांगल्या प्रकारे 2-3 वेळेस पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि ते राईस सगळे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असा भात याच्यामध्ये लगे मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं. एकदम थोडंसं आपलं जे राईस आहे ना त्याच्यात भाताच्या थोडंसं वरी पाणी आलं पाहिजे बघा, जास्त वरी नाही. आणि मग कुकरचं झाकण लावून घ्यायचं. छान असा मस्त आपला जे आहे ते राईस एकदम बासमती राईस रेडी होतो म्हणजे जिरा राईस. झाकण लावून घ्यायचं. 2 ते 3 शिट्ट्या मारून घ्यायच्या बघा. आणि ह्या राजम्याच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत. मी आधी सांगत विसरून गेले, 4 ते 5 शिट्ट्या मारून घ्यायच्यात. तर बघा आपला मस्त असा राजमा रेडी झालेला आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. छान अशी ग्रेव्हीची अशी भाजी वगैरे. वरून मस्त अशी कोथिंबीर गार्निश करायची. छान आपला राजमा रेडी आहे बघा. जिरा राईस पण रेडी आहे. मग काय वाट बघायची, चपातीसोबत खावा, भातासोबत खावा, कशासोबत पण भारी लागतो. मी तर राजमा राईस सोबत सर्व केलाय. तुम्हाला कशासोबत खायला आवडतं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या जर केलं नसेल तर. असंच नवीन छान रेसिपीसाठी.